आंतरराष्ट्रीय विमानतळ असणं ही आजच्या छत्रपती संभाजीनगरची मोठी ओळख आहे। पण कधी काही इथे चिकलठाणा विमानतळावर एका वेळी 3 विमानही थांबू शकत नव्हते। नाईट लँडिंग त्याचा तर विषय सोडून द्या, धावपट्टीच्या कडेला बीडकडे जाणारा महामार्ग अगदी उघडा होता। विमान उडायचं किंवा यायचं म्हटलं की रस्त्यावरची वाहतूक ठप्प व्हायची। आणि अशाच एक छोट्या कमकुवत चिकलठाणा विमानतळावर 32 वर्षापूर्वी घडला होता देशाला हादरवणारा, काळजाचा थरका पडवणारा एक भयंकर अपघात। दिल्लीहून आलेलं बोईंग 737 विमान, त्याचे झाले होते 3 तुकडे, धगधगत पेटलेलं शरीर आणि 55 निरागस जीवांचा अक्षरशः कवसा झाला होता। त्या विमानात 111 प्रवासी आणि क्रू होते, ज्यांच्या घरच्यांनी त्यांचं सुखरूप घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते ध्वस्त झालं होतं। आणि गंमत म्हणजे विमान अपघात रस्त्यावर उभ्या असलेल्या कापसाच्या ट्रकला धडकल्यामुळे झाला होता। हो, अगदी बरोबर, धावत निघालेलं विमान आणि रस्त्यावर उभा असलेला ट्रक, या दोघांची भयंकर टक्कर झाली होती आणि त्याच क्षणी काळाने झडप घातली। मित्रांनो नमस्कार, मी राकेश आणि आपण पाहतात महाराष्ट्र लाईव्ह। तारीख होती 26 एप्रिल 1993। गर्द उन्हाळा तापलेला इंडियन एअरलाइन्सचं फ्लाईट IC 491 दिल्ली, जयपूर, उदयपूर असा फेरा कापून ते विमान दुपारी चिकलठाणा विमानतळावर उतरलं होतं। मुंबईला उड्डाण करण्याआधी विमानाची तयारी सुरू होती। पायलट कॅप्टन SN सिंग, को पायलट मनीषा मोहन सगळे फ्रेश व्हायला बाहेर गेले होते। प्रवासी हळूहळू विमानात चढत होते। एअर होस्टेस त्यांचं स्वागतही करत होत्या। सगळं काही सुरळीत चालू होतं। जवळपास 1 वाजत आला होता। सिग्नल मिळाला आणि विमान उडण्यासाठी सज्ज झालं। 112 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स विमानाने टेक ऑफ घेतलं आणि कंपाऊंडच्या बाहेरचं बीड रस्त्यावर एक ट्रक उभा होता। ट्रक चालकाला विमान उडताना इतकं जवळून बघायची हौस चढली होती की तो ट्रक घेऊन सरळ विमानाच्या टेक ऑफ मार्गाशी चिटकून उभा राहिला। विमानाने भरारी घेतली पण अपेक्षित उंची गाठू शकली नाही आणि विमानाचं चाक थेट कापसाच्या गंजीला लागलं। पायलटचं नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला। तेथे असलेल्या हाय व्होल्टेजच्या ताराही फाडून विमान तडफडत वरुड काजी गावाजवळच्या शेतात कोसळलं। परंतु अजूनही विमानाचा वेग काही कमी झाला नव्हता। विमानाचं नाक सरळ जमिनीत घुसलं आणि 3 तुकडे झाले। आगीच्या ज्वाला आणि काहीच फाडणारा लोकांचा टाहो। मागच्या भागातल्या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला होता। पुढच्या भागात काहींनी शेवटचा प्रयत्न म्हणून बाहेर उड्या मारून जीव वाचवला होता। एअर ट्रॅफिक कंट्रोलने धावपळ केली। अग्निशमक दल ही घटनास्थळी आलं पण शेतात पोहोचण्यासाठी रस्ताच नव्हता। आगीचा धूर, ओरडण्याचा आवाज, जळणारे मृतदेह, संपूर्ण औरंगाबाद हे पाहून हादरलं होतं। सायंकाळपर्यंत 30,000 लोक घटनास्थळी जमा झाले होते। मृतांचं आणि जखमींचं ओळख करणं अशक्य झालं होतं। या भयंकर अपघातात 53 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर ठार झाले होते तर 40 जण गंभीर जखमी झाले होते। व्हिडिओ कॉन्सेप्टचे संस्थापक नंदलाल धूत, PU जैन, उद्योजक राजेंद्र मोटासे यांसारख्या कर्तृत्वान व्यक्तींनी यात जीव गमावला होता। तर काही जण जसं की तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पोलीस अधीक्षक अयंगार थोडक्यात बचावले होते। हे सर्व प्रकरणानंतर सुरू झाली कारण मीमांसा। छोटा रनवे, जास्त तापमान आणि जास्त वजन, धावपट्टीचा उघडा रस्ता आणि नियमांकडे दुर्लक्ष हे सगळं अपघाताला कारणीभूत ठरलं होतं। तपासात पायलटची चूकही नोंदवण्यात आली। एअरपोर्ट अथॉरिटीचा निष्काळजीपणाही दिसून आला होता। तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार, केंद्रीय उड्डाण मंत्री गुलाम नबी आझाद यांनी घटनास्थळी धाव घेतली। लोकसभेत देखील हा विषय जोरदार गाजला होता। पायलट आणि को पायलटला तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं तर पुढे त्यांच्यावर कारवाई झाली का नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। 26 एप्रिल 1993 औरंगाबादच्या इतिहासात कायमचा काळा डाग म्हणून उमटून गेला। तर मित्र, तुम्हाला हा थरारक किस्सा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।